पाणी पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत। नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती। वाशिम तालुक्यातल्या पांडव उमरा इथल्या शेतकऱ्यांना 3 एकरामध्ये हळद, गोभी आणि सोयाबीनची एकत्र लागवड करून तिहेरी पीक पद्धतीचा यशस्वी प्रयोग केलेला आहे। यामधून त्यांना मागील वर्षी प्रति एकर 5.5 लाखांचं उत्पन्न मिळालं। महावितरणनं मार्च 2027 अखेर राज्यातल्या कृषी सिंचनासाठी शेतीपंपांना 100% सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करण्याचं नियोजन केलंय। शेतकऱ्यांना दिवसभर विश्वासार्ह वीज उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातल्या उभळे परिसरात रानगव्यांचा कळप दाखल झाल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। शेतात मुक्त संचार करणाऱ्या रानगव्यांमुळे पिकांचं नुकसान होत असून वन विभागानं तातडीनं उपाययोजना करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत अन्नधान्याच्या काळा बाजारावर मोठी कारवाई करण्यात आली। पपाळवाडी इथल्या पत्राशेडवर धाड टाकून 19,300 किलो गहू, तांदूळ आणि उडीद डाळीसह ट्रक आणि पिकअप असा 31 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। 4 आरोपींना अटक केली। अमरावती जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा शासनाचा निर्णय झालेला आहे। मात्र मदतीचे निकष, स्वरूप आणि पात्रतेबाबत स्पष्टता नसल्यानं वितरण प्रक्रिया रखडली आहे। कृषी विभागानं याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागितलेलं आहे।